तराने नितीन गडकरी यांची बीडमध्ये सभा होणार आहे। पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलंय। नितीन गडकरी यांची बीडमध्ये सभा होणार आहे। पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली आहे। त्यानंतर नितीन गडकरी यांची जळगावात सागर पार्क मैदान येथे सभा होणार आहे। जळगाव लोकसभा उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी सुद्धा या ठिकाणी सभा होईल। बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी हे सभा घेणार आहेत। माजलगाव येथे या सभेचं आयोजन करण्यात आलंय। बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ माजलगावमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलंय। नितीन गडकरी यांची जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे। या सभेच्या माध्यमातून ते पंकजा मुंडे यांचा प्रचार करणार आहेत। आपले प्रतिनिधी उद्धव मोरे बीडमधून आपल्यासोबत जोडलेले आहेत। उद्धव, बीडमध्ये नितीन गडकरी येणार आहेत, पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, मागच्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे की देशातले मोठे नेते यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी बीडमध्ये येऊन सभा घेतली होती आणि त्या पाठोपाठ आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे की ज्यांच्याकडे विकासाचं विजन असणारे असे नेते आहेत, त्यांच्याकडून महाराष्ट्राला आणि देशाला मोठ्या अपेक्षा आहेत आणि अशातच ते आता बीड लोकसभेच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांच्यासाठी मतं मागण्यासाठी बीडमध्ये येत आहेत। विकासाचं विजन कशा पद्धतीने ते लोकांसमोर मांडता याची उत्सुकता आता बीडकरांना लागलेली आहे, कारण की विकासाचं रोल मॉडेल घेऊन राज्यात असन देशात असन नितीन गडकरी यांचं नाव आहे। विकासासाठी त्यांनी मोठं योगदान जे आहे ते देश आणि राज्याला दिलेलं आहे। अशातच नितीन गडकरी कुठलं विजन ठेवून जे आहे ते या प्रचारामध्ये उतरतायत। बीडकर त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतायत की मागासलेला एकंदरीत बीड जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे। अशातच गडकरी साहेब काय नेमकी घोषणा करतात, कशा पद्धतीचं विकासाचं जे रोल मॉडेल आहे ते बीडकरांसमोर ठेवतात आणि याकडे आता जळगावचे प्रतिनिधी जुगल पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत। जुगल, या ठिकाणी सुद्धा गडकरी येणार आहेत, सभा होणार आहे स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी ते या ठिकाणी येणार आहेत, काय अधिकची माहिती? नक्कीच मिनल, जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर आज नितीन गडकरी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ व रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची सभा ही जळगावात आयोजित करण्यात आली आहे। एक मोठी जय्यत तयारी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान या ठिकाणी करण्यात आले असून नितीन गडकरी नेमकं आज काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास पुरुष म्हणून नितीन गडकरी यांची ओळख असून नेमकं भारतीय जनता पार्टीतर्फे आगामी काळात कुठल्या प्रकारचा विकास करण्यात येणार आहे, नेमकं काय बोलणार आहे, हे संपूर्ण राज्याचं लक्ष या आजच्या सभेवर लागलेलं आहे। आणि जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथे संध्याकाळची 6 वाजेच्या सुमारास नितीन गडकरी यांची सभा ही जळगावमध्ये पार पडणार आहे। नीलम, उद्धव, बीडमध्ये या ठिकाणी पंकजा मुंडे यांच्यासाठी पंतप्रधान सुद्धा आले होते, सभा झाली होती, आता गडकरी येत आहेत, गडकरी यांच्यासोबत महायुतीचे आणखीन कोणते नेते त्यांच्यासोबत येणार आहेत का? नक्कीच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, त्याचबरोबर स्वतः उमेदवार पंकजा मुंडे या देखील या सभेला असणार आहेत। त्याचबरोबर उदयनराजे जे भोसले जे आहेत ते देखील येण्याची माहिती आहे, मात्र त्यांचा अधिकृत दौरा आलेला नाहीये। मात्र या सभेकडून पंकजा मुंडे यांना मोठ्या अपेक्षा आहेत, कारण की मागासलेला बीड जिल्हा आहे आणि या जिल्ह्याला पुढे आणण्यासाठी एक विकासाचं विजन असणारं नेतृत्व आज बीडमध्ये येते आणि ते मतदारांना सांगणार आहे की येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कसा देश पुढे जाते, कशा पद्धतीने विकास होते, या सगळ्या गोष्टीवर आज चर्चा होणार आहे। कारण की आपण एकंदरीत बघितलं तर मराठवाड्याची निवडणूक ह्या जातीवादाच्या विषयावर गाजताना आपल्याला दिसते। अशातच विकासाच्या गोष्टी कुठेही होताना दिसत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये विकासाची कास धरून ज्यांनी देशाचा विकास केला, राज्याचा विकास केला, असं नेतृत्व आज बीडमध्ये येतंय। त्यामुळे नक्कीच आता या निवडणुकी जातीपातीच्या राजकारणामध्ये अडकलेल्या असताना आता या निवडणुकी आता
विकासाच्या मुद्द्यावर होतात का हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे. नक्कीच नक्कीच. उद्धव आणि जुगल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय नितीन गडकरी यांच्या सभा होणार आहेत बीडमध्ये आणि जळगावमध्ये सभा होणार आहे. आता या सभेकडे सर्वांचं लक्ष असेल.